कसं काय मंडळी, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या न्यू व्लॉगमध्ये। सो आज माझा क्लिनिंग डे आहे, तो खूप कामं आहेत। तो उठले मी पहिलं ब्रश वगैरे करून नाश्ता करून घेतला। सो ऊन बघू शकता मस्त येते गॅलरीत। आणि यस माझं आता कपड्यांचं काम आहे, ते बघू शकता तुम्ही काही। तर मी कपडे धुवून घेते पहिले आणि बाकी मग एक एक कामं सगळी करून घेऊया आपण। सो स्टे ट्यून गाईज, बघत राहावं पूर्ण व्हिडिओ। आज दिवसभरात मी काय काय करते। तर आता इथे सगळ्यात पहिलं म्हटलं कपडे धुवून घेऊया, म्हणजे कसं सुकून जातात ना ऊन असेपर्यंत। तर आता मी गॅलरीतच कपडे धुते, खूप हँडी पडतं मला तिथेच धुवून लगेच वाळत घालायला। आणि गॅलरीतसुद्धा नळ आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेमच होत नाही। तर आता पहिलं व्यवस्थित क्लीन करून घेतलं जिथे मला कपडे धुवायचे ते। त्यानंतर बघू शकता एवढे कपडे आहेत माझ्याकडे धुवायला, हे सॉर्ट करून धुवून घेते सगळ्यात पहिलं। त्याच्या आधी हे पुसून घ्यावं लागतं, कारण की डस्ट बसते ना दिवसभर। रोज माझं हेच काम असतं, कपडे वाळत घालायच्या आधी हे प्रॉपर पुसून घेते सगळं। गॅलरी पण क्लीन राहते, त्याच्यामुळे स्वच्छ होते, धूळ पण नाही पडत आणि आपले कपडेसुद्धा वाळून जातात चांगल्या प्रकारे। सो मी काय स्टँड वगैरे त्याच्यामुळेच नाही घेतलं, हे पण लगे हात पुसून होतं, सगळं साफसुद्धा दिसतं एकदम क्लीन रोजच्या रोज। पहिलं हे पुसून घेऊया, आणि मग ब्लॅक दिसत असेल उजेडामुळे, ते पुसून घेतलं ना मग कपडे आपल्याला वाळत घालायला सोपं जाईल आणि क्लीन पण होईल। क्लीन झाले ते बघू शकता माझे थोडं। चलो आता काम करूया। कपड्यांचं काम झालं नाही की मला असं वाटतं की सगळी कामं झाली बऱ्यापैकी। आता थोडीच राहिलेली आहे, कपड्यांचं खूप लोड येतं, कारण की सुकत नाहीत वगैरे, मग आपल्याला 5-6च्या आधी काढायचे असतात। आणि म्हणतात की रात्रीचे कपडे बाहेर ठेवायचे नाहीत, त्याच्यामुळे उजेडाचे 6 वाजेपर्यंतच काढून घ्यायचे। आणि ऊन असलं नाही की लगेच सुकून जातात, त्याच्यामुळे। सो आता इथे सगळ्यात पहिले मी कपडेच धुवून घेते, जे आहेत ते जीन्स वगैरे असतात ना तर सुकून जातात, कारण की ऊन नसलं ना किंवा ऊन जर नाही भेटलं ना तर एकदम दमट किंवा कोमाचं राहिलं ना तर वास मारतो, त्याच्यामुळे। तर आता हे सगळ्यात पहिलं माझं काम आहे डेलीचं सगळ्यात महत्त्वाचं। आणि हे झालं की एकदम मला निवांत झाल्यासारखं वाटतं, बाकीची कामं तर एकदम लगेहात होऊन जातात। जेवणाचं तर अजिबात काही नाही, जेवणाचं कितीही द्या काही द्या मी आरामात बनवू शकते, पण कपडे आणि भांडी म्हटलं ना की मग थोडंसं म्हणतात ना, माझं ना आवडतं काम आहे। तुमचं ना आवडतं काम कोणतं आहे हेही मला कमेंट करून सांगा। माझं कपडे धुवायला एक ठीक आहे, मी धुवू शकते नाही असं नाही, पण ते पिळून वाळत घालायचे म्हटलं ना आणि ते काढायचे, त्यामध्ये मला जाम आळस येतो। तर ते माझं आवडतं काम आहे एकदम। जेवण मला कितीही माणसांचं द्या, कितीही करायला सांगा, कधीही उठून करायला सांगितलं ना मी लगेच तयार असते जेवण करायला। कोणतीही डिश असू द्या, व्हेज असू द्या, नॉनव्हेज असू द्या, काही असू द्या। त्याच्यामुळे मला असतं, प्रत्येकाचं असतं तुमचं कुठलं आवडतं काम आहे आणि कुठलं ना आवडतं काम आहे हे मला नक्कीच कमेंट करून सांगा। असं कुठलंच व्यक्ती नाही की ज्यांचं ना आवडतं आणि आवडतं काम असू शकतं, प्रत्येकाचं असतं, तसंच माझंही आहे। तर सगळ्यात पहिले कपडे धुवून झाले, वाळतसुद्धा आता मी घातले। माझे सगळे कपडे धुवून झालेले आहेत, आता मी गॅलरी धुवून घेते आणि मग आपण पुढच्या कामाला लागूया। चलो, आणि कपडे झाल्यानंतर माझं काम असतं गॅलरी धुवून घ्यायची सगळी। सो गॅलरीसुद्धा मस्त व्यवस्थित क्लीन राहते। मी सगळ्या दरवाजावरती परत टाईल्सवरती सगळ्याच्यावरती पाणी मारून प्रॉपर धुवून काढते। पहिलं जिथे मी वाळत घातलेत ना कपडे ते सुद्धा मी धुवून काढायची, पण आता कसं आहे खाली राहायला आल्यामुळे आता मी पाणी वगैरे नाही टाकू शकत, कारण की त्यांचेसुद्धा कपडे असतात, तर मी धुतलं की त्यांच्या इथे पाणी पडेल, त्यामुळे पहिलं ते नव्हते कोण राहिलं तर मी तशीच करायची। तर गॅलरी व्यवस्थित धुवून घेते, कपडे वगैरे धुवून झाले, आता झाडू मारून घेते आणि मग लादी पुसूया आपण, म्हणजे आपले ऑल कामं जरा डन होतील। मग कालचा काय जो भाजीपाला आणलाय तर लावून घेऊ गाईस। तर पहिलं झाडू मारून घेते प्रॉपरली। तुम्ही सकाळी उठल्या उठल्याच फर्स्ट मी मारते, बट आज मला खूप काम आहे, त्याच्यामुळे म्हटलं पहिलं नाश्ता करून घेऊ आणि मग बाकीची कामं करू, कारण की जर काही खाल्लं नाही ना गाईस तर मला चक्कर येते।
सो BP लो होतो, तर म्हणलं पहिलं आपली पेट पूजा करून घेऊ आणि मग बाकी कामं तर होतच राहतात. सो ते करू. आता सगळ्यात पहिलं मी झाडू मारते उठल्या उठल्या. सो आज हे काम आहे फर्स्ट, हे करून घेऊया. आता सगळे रूमला झाडू मारून घेते आणि मग भेटते तुम्हाला. सो येस गाईज, आपली सगळी कामं झालेली आहेत. आता फक्त भाज्या ज्या आणल्यात त्याच काल आणलेल्या सॉर्ट करायच्यात. मग घरातली जी कामं होती सगळी क्लिनिंगची, झाडू लादी भांडी आहेत थोडीशी, 3-4च आहेत. स्नॅक्स आपण जे ब्रेकफास्ट केलं त्याची मी काय घासून घेईन जेवणाचं ह्याच्यासोबत. सो आता ऑल डन झालं आहे. कपडे वगैरे मागे बघू शकता तुम्ही, ऑल क्लीन झालं आहे आपलं सगळं. आणि थोडंसं तेल लावलं, म्हणलं चला आंघोळ करून घेऊया, हेअर वॉश पण करू. सो आता मी आंघोळ वगैरे करते, मस्त पहिली क्लीन होते पूर्ण आणि मग तुमच्याशी बोलते. सो चला गाईज भेटूया आता मस्त फ्रेश होऊन. सो येस गाईज, मी रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त आंघोळ वगैरे करून. सो आता मस्त जरा बसते, काहीतरी फ्रूट्स खाते आणि मग बाकीचं हे करू. सगळ्यात पहिले मी दिवाबत्ती करून घेते. आज थोडा उशीर झाला मला, बट इट्स ओके. सकाळची दिवाबत्ती मस्त करून घेऊया आपण. आणि भाई गरमी बघू शकता, मध्येच पाऊस येतोय, मध्येच यायला. आता सध्याच थोडीशी मी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावलेली आहे. घरात सुद्धा लावली पाहिजे सनराईजमुळे. सो आता चला मी पहिले दिवाबत्ती करून घेते आणि मग थोडंसं बसू, काहीतरी फ्रूट्स खाऊ आणि मग जेवणाचं बघू काय बनवते. आज तर मी ब्रेड बटर खाल्ल्यामुळे माझं पोट हेवी आहे. सो आता फ्रूट्स वगैरे खाऊन जर भूक लागली तर मी जेवण काहीतरी बघेन दुपारच्या. सो चलो गाईज, आणि आता सगळं शांत झालेलं आहे. सी ऑल चलो आता मस्त स्वामींची पहिली पूजा करून घेते. इथे माझं देवघर आहे, आमचे कुलदेवता, त्यांचं करून घेते, मग भेटतेच तुम्हाला. आंघोळ झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे देवपूजा. सकाळी आणि संध्याकाळी मी रोज प्रॉपर पूजा करते स्वामींचे. जे मंदिरात आपले देव आहेत, कुलदेवता वगैरे, त्यांचे सगळ्यांची. ते तुळस आहेत, तुळशीलासुद्धा पाणी घालून हळद कुंकू लावून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मग दिवा अगरबत्ती धूप लावून व्यवस्थित सगळी पूजा करून घ्यायची. मी तशीच करते. तुम्हीसुद्धा असं रुटीन ठेवून बघा, खूप छान प्रसन्न वाटतं घरातसुद्धा. सकाळी सकाळी दिवाबत्ती केली ना, खूप छान मस्त वाटतं, एक वेगळीच वाईब्स येते पॉझिटिव्ह. तर तिथे स्वामींची सुद्धा छान अशी पूजा करणार आहे. कोण कोण स्वामी भक्त आहेत तर त्यांनी नक्की मला कमेंट करून सांगा, किंवा श्री स्वामी समर्थ लिहा कमेंटमध्ये. मी लगेच ओळखून जाईल की तुम्हीसुद्धा स्वामी भक्त आहात माझ्यासारखे. आता इथे पूजा करून घेते मी सगळीकडं आणि सगळं घर मी धुपवते. इथे बघू शकता तुम्ही, धूप आणि कापूर वगैरे लावून मी सगळं घर धूपने हे करते. त्यानंतरची जी वाईब्स असते ना घरात, ती खूप वेगळीच असते नेहमीपेक्षा. जसं धूप वगैरे न लावतं जसं असतं ना, त्यावेळी वेगळं, आणि जेव्हा आपण हे सगळं लावतो ना तेव्हा खरंच एक पॉझिटिव्हिटी येते आपल्यातसुद्धा आणि घरातसुद्धा. आणि हे असं नक्की केलं पाहिजे. येस गाईज, आपली दिवाबत्ती ऑल डन झालेलं आहे, सगळी कामं झालेलं आहे. फक्त ते व्हेजिटेबल सॉर्ट करून ठेवेन थोड्या वेळाने. सो ऑल डन बघू शकता, मस्त असं धूप केलेलं आहे आपण. आणि रोज संध्याकाळी मी घर धुपवते. सो इथे पण आपलं डन झालेली आहे पूजा. सो फक्त आता हे सॉर्ट करायचं बाकी आहे गाईज, हे करू थोड्या वेळाने. आहे आता आपल्याकडे फुल्ले किचन वगैरे ऑल डन झालेलं आहे सगळं. सो आता इथे ठेवते. चलो आता ब्रेकफास्ट झाला आहे, काहीतरी फ्रूट्स खाऊन घेते. माझं फ्रूट्स खायचं टायमिंग आहे, आता फ्रूट्स खाते पहिलं आणि मग थोडा आराम करते, एडिटिंग करते. आपलं दुसऱ्या चॅनलची सुद्धा मला रेसिपीसाठी हे करायचं आहे. मला माहिती आहे रेसिपी आणि 2 चॅनल मॅनेज करायचं खायचं काम नाही आहे. सो रेसिपीचा जो मेजवानी थाट चॅनल आहे त्याच्यावरती शॉर्ट्स आणि लॉंग व्हिडिओ रेसिपीचे येतात, की ते आपलं लाईफस्टाईल, फॅशन, परत स्किन केअर वगैरे. तर येस काय, त्याच्यानंतर एक स्किन केअर व्हिडिओ येईलच. आज रात्री मी स्किन केअर करणार आहे, सो तोही येईल. ऑल डन. चलो आता आराम. सो येस गाईज, आता मस्त बनाना खाऊन घेऊया. पाणी पिले मी आता. मी 4-5 बॉटल दिवसाला पितेच आणि पाणी पिलं पाहिजे. खूप आपल्या स्किनसाठी आणि शरीरासाठी पण चांगलं आहे. आणि फ्रूटसुद्धा खाल्ले पाहिजेत. सो आता एडिटिंग करेन ह्याच्यानंतर.
त्यानंतर रील्ससुद्धा मला दिवसभर माझा शेड्यूल खूप टाईट असतो आता, कारण की 2 चॅनल मॅनेज करायचे, एक रेसिपींचा हा, एक लाईफस्टाईलचा, त्याच्यावरती कोणते कोणते कॉन्टेंट, रेसिपी कोणते कोणते रेसिपी, परत शॉर्ट्स, परत ह्याच्यावरसुद्धा लाईफस्टाईलचे, फॅशनचे, याच्यावरसुद्धा शॉर्ट्स काय काय एडिट अप्लाय करून टाकावे लागतात. त्यानंतर इन्स्टाला रील्स वगैरे काढायचे असतात. घरातली कामे आहेत, जेवण वगैरे सगळं, क्लिनिंग, ऑल आता बिझी शेड्यूल. आणि रोज तुम्हाला मी प्रॉमिस करते की रोज व्हिडिओ येतील, रेसिपी चॅनलवर सुद्धा आणि ब्लॉगिंग चॅनलवर सुद्धा. असाच तुमचा सपोर्ट राहू द्या गाईज. आणि कोणते व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडेल की मला कमेंट करा. सो चलो आता बघू हा रात्रीपर्यंत मी कंटिन्यू करते की नाही, कारण की खूप मोठा जर झाला तर मी हा इव्हनिंगपर्यंतच ठेवेन, आणि नाईटचा पाहिजे तर मी नंतर शूट वेगळा करेन. सो चलो आता आपण बनाना खाऊन घेऊया. घ्या गाईज. तुमचं कोणतं आवडतं फ्रूट आहे नक्की मला कमेंट. मला स्ट्रॉबेरी, बनाना पण आवडतो, पण असं एकदम ॲज सच नाही. वॉटरमिलन, ॲपल मला एवढा नाही आवडत, बट चांगला आहे. वॉटरमिलन, स्ट्रॉबेरी, आंबट पदार्थ जे आहेत ना त्या मला खूप आवडतात फ्रूट्समध्ये पण, जसं की मोसंबी, संत्री खाऊ शकते मी. पियर्स, ॲपल नाही, बनाना पण ठीक आहे, पण चांगला आहे आपल्या हेल्थसाठी, सो खाल्लं पाहिजे. तर केस सुकवून घेऊया गाईस. तो बस सर्दी व्हायची, क्लायमेट तर मध्येच थंड मध्येच गरम होते, सो त्याच्यामुळे वॉश केले केस. चलो उन्हामध्ये थोडं बसून घेऊन मग एडिटिंग करायला जातो. येस गाईज, तुम्ही बघू शकता, तुम्ही म्हणाले एवढी काही तयार झालेली आहे. सो मी रील्स काढत होते, आज रील्स काढायचे होते, काहीच रील्स नव्हते माझ्याकडे. सो म्हटलं मस्त अशी साडी वेअर करूया आणि रील्स काढून घेऊया, म्हणून रील्स काढले. आता थोड्या वेळाने काहीतरी खाऊया. पहिला तर चेंज करते सगळं साडी वगैरे, आणि इकडे पाऊस खूप येऊन गेला, मग कपडे खाली पडलेले, मला कपडे काढायला लागतील. जे आपण कपडे सुकत घातलेत ते पहिले वाळलेत का नाही बघून काढू, आणि मग बघूया पुढे. आता खूप पाऊस आहे, लाईट पण गेली आहे. बघू आता, म्हणजे मोबाईलला पण चार्ज नाही आहे, मे बी इव्हनिंगपर्यंतच हा ब्लॉग होईल. सो गाईज नक्की मी कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा. आणि एकदम भारी भारी रील्स आपल्या इंस्टाग्रामवर येणार आहेत. सो माझा आय डी आहे सायली नितेश वाघमारे, सो नक्की जाऊन फॉलो करा आणि रील्स बघा. कपडे ओढलेच आहेत गाईज, पाऊस तर आलाय, कपडे पण ओढले आहेत. बघू आता कशी वाटते माझी साडी गाईज, तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. साडी घातलेली आहे मी. सो आता कपडे पण आपले नाही सुकले. बघू आता, पाऊस पण खूप येतो तुम्ही बघू शकता. सो आता बघू काहीतरी गरमागरम मॅगी वगैरे बनवून खाते, मग भेटतेच तुम्हाला छान अशी मी साडी वेअर केलेली, तर बघू शकता. सो चलो अभी लाईटीचं काय काय माहिती, माझी बॅटरी तर 50%च राहिली आहे गाईज. सो चलो आता पसारा झालेला आहे. आता हे आपल्याला वरती ठेवायचं आहे, सगळ्या साड्या बसतात ह्याच्यामध्ये, तुम्ही बघू शकता. खूप छान आहे, कन्व्हिनियंट पडतं एकदम, साड्या वगैरे सगळे एकाच ह्याच्यामध्ये, ब्लाऊज वगैरे ठेवायला खूप मस्त आहे. हे मी मिशोवरून मागवलेले आहेत, काहीतरी 10 का किती आलेले आहेत. खूप कन्व्हिनियंट आहे, बघू शकता तुम्ही हँडी. सो तर रील्स काढल्यानंतर पण एवढा पसारा होतो विचारूच नका. लाईट नाही त्याच्यामध्ये बाई, गरम. बघू शकतो तुम्ही. मेकअप काहीच केला नाही गाईज, फक्त लिपस्टिक, लायनर लावलंय, मॉइश्चरायझर, कारण की एवढं गरमीत करून सुद्धा फायदा नाही. तर म्हटलं घातली त्या साडी तर थोड्या वेळ ठेवूया. आणि आपल्याला आता काय मॅगी वगैरे बनवायची गरज नाही आहे. मिस्टरांचा कॉल आलेला, खूप पाऊस आहे, ते येत आहेत घरी. सो काहीतरी आपल्याला खायला सुद्धा मस्त आणणार आहेत. सो चलो आता काय पसारा घातला आपण तो आवरू आणि मग खाऊन घेऊ. बघू आता. चलो, तुमच्याकडे पाऊस आहे का गाईज? इकडे खूप प्रचंड पाऊस काय होत आहे. सो इकडे सुद्धा खूप प्रचंड पाऊस आहे, बघू शकता. तुम्हाला दाखवू का मी? जाऊ द्या, काय बघणार आहे, पावसासारखाच आहे. सो चलो तर बघू, साडी ठेवूया थोड्या वेळ आणि मग नंतर खाऊन. साडी बघू आता, ठेवूया थोड्या वेळ आणि मग खाऊन घेऊ. मला खूप आवडले, मस्त वाटते. अशी मला येत नाही ॲक्च्युली साडी घालता, पण बाहेर जाताना नाही बसत. घरातच आहे तर बघा किती छान बसली आहे.
जाऊ द्या आता, असेच ट्राय करत राहू घरात पण, म्हणजे आपल्याला घालायला येईल बाहेर सुद्धा जाताना. चलो चेंज वगैरे केलं, मगाच्या आउटफिटवरती आले आणि पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आहे आणि लाईटसुद्धा काही येत नाही. आता मिस्टर आलेत, त्यांनी मस्त नूडल्स वगैरे आणलेत, तर आता खाऊन घेऊ आणि बघू. मला भाज्या सॉर्ट करायच्यात अजून, तर ते करून घेऊ मग नंतर. पाऊसचं जो काय चालू आहे काय माहिती, तुमच्या इकडे आहे का? भरपूर पाऊस आहे इथे, भरपूर. आज इकडे तर पुढे एरियांमध्ये तर 2 व्हीलर वगैरे बुडाली आहे पाण्यामध्ये, असं काही काही न्यूजवरती येत आहे. सो बघू आता गाईज. इथे सुद्धा खाली खूप पाणी साठलंय, बघू शकता तुम्ही. येस गाईज, अजिबात लाईट नाही आहे, पाऊस पण खूप येतोय. सो आता म्हटलं हे तर सॉर्ट करून ठेवलंच पाहिजे, कसं होईल. बघू शकता माझी कॅमेऱ्याची फोनची बॅटरीसुद्धा उतरली आहे. सो आता पहिले सॉर्ट करून घेते. पूर्ण काय व्हिडिओ सॉर्ट करताना दाखवू नाही शकत आता, कारण की माझी चार्जिंग पण नाही आहे. सो याच्यानंतर मी कधी आता नेक्स्ट टाईम वीकली बाजार तर आपण आणतच राहतो, सो तेव्हा आणेन, तेव्हा नक्कीच मी शूट करेन. सो चला आता महिला मी पहिले सगळं सो चला आता सगळं मी सॉर्ट करून घेते. पूर्ण काळोख व्हायला लागलाय, बघू शकता. चलो वगैरे सगळं सॉर्ट करून ठेवलं. लाईट थोडे माझं सगळं काम झालं, त्याच्यानंतर लाईट आली. मेथी फक्त राहिलेली आणि मिरच्या अर्ध्या मी केल्या, अर्ध्या मिस्टरांनी केल्या. मग कारण की मध्येच माझी तब्येत थोडीशी मला आता वीक थकवा आल्यासारखं वाटतं, आय डोंट नो व्हाय. सो इथे आता एकच मी मसाला राईस म्हणजे बिर्याणी नाही म्हणू शकत आपण, पुलाव केलेला आहे. व्हेज मसाला भात तुम्ही बोलू शकता, व्हेजिटेबल्स वगैरे घालून ऑल डन झालं आता इथे. सो मस्त आता ऑमलेट करू राईससोबत आणि खाऊन घेऊ. आणि येस, ही रेसिपी मेजवानी थाट ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज येणार आहे, तर नक्की तुम्ही गाईज जाऊन बघा. मेजवानी थाट आहे यूट्यूब चॅनल आहे माझं न्यू, सो त्याच्यावरती सगळे रेसिपीचे ब्लॉग्स येतील. सो आता हे झालेलं आहे डन. आता जेवून घेऊ गाईज आणि मग झोपू डायरेक्ट, उद्या सकाळी भेटूया. सो चलो बाय. सो आता जेवण झालं, आपण आता जेवण घेऊ. तुम्हाला दाखवलं, मी दाखवते मसाला राईस मी कसा झाला आहे. तुम्ही त्या चॅनलवर पूर्ण जाऊन बघू शकता व्हिडिओ. सो आता जेवतानाच भेटूया डायरेक्ट. चलो आता इथे ऑमलेट बनवलेलं आहे मी दोघांसाठी. मसाले भातसोबत थोडं तोंडी लावायला खरंच छान वाटतं म्हणून. तर आपलं झालेलं आहे, आता मस्त जेवण करून घेऊ. आणि कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ हे नक्की मला कमेंट करून सांगा. आज माझं मी बऱ्यापैकी रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. जेव्हा मी शूट करते म्हणजे रील्स वगैरे असतात तेव्हा कसा असतो डे तुम्हाला बघायला 15 सेकंदाचा शॉर्ट्स किंवा रील्स किंवा व्लॉग ॲटलिस्ट 10 मिनटं 15 मिनटं 20 मिनटं खूप इझी वाटतं किंवा पटकन एवढं आम्ही दाखवतो, पण त्याच्यामागे खूप कष्ट आहेत गाईज.